होळकर आपल्या सोबत आहेत। संदीप, आत्ताच मगाशी तुम्ही म्हणालात की हे सगळे महत्त्वाचे नेते जे बेळगावात होते ते आता दिल्लीच्या दिशेने निघालेले आहेत। काँग्रेससाठी हा मोठा धक्का आहेच, कारण 2004 मधलं त्यांनी पंतप्रधान पद स्वीकारणं असेल किंवा त्या वेळेसच्या त्या सगळ्याच घडामोडी असतील की त्यांचं नाव पुढे येणं, मनमोहन सिंग यांचं नाव पुढे सोनिया गांधींनी करणं, हा सगळाच कालखंड या बातमीनंतर अचानकच आपल्या सगळ्यांच्याच डोळ्यासमोरून जातोय। अगदी बरोबर आहे। त्यांची जी कारकीर्द होती ती वेगळ्या पद्धतीची होती असं म्हणावं लागेल, कारण 14 साली जेव्हा भाजपचं सरकार आलं त्यानंतर खरं तर त्याबद्दलची जी चर्चा आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झाली होती। 2004 ते 14 या 10 वर्षात त्यांनी जे पंतप्रधान पद घेतलं होतं त्यामध्ये अमेरिकेसोबत जी करार जो झालेला होता तो अतिशय महत्वाचा होता। त्यांच्या कार्यकाळातच त्याबाबतचा निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला होता। दुसरं महत्वाचं, आधार कार्ड बाबतची जी संकल्पना आहे ती देखील त्यांनीच मांडलेली होती आणि त्यांच्याच काळामध्ये त्याचा निर्णय झालेला होता आणि त्याची जी म्हणजे दखल आहे ती संपूर्ण जगातल्या अनेक देशांनी त्या बाबतीतली घेतलेली होती। 5 वेळा ते राज्यसभेचे सदस्य होते। आपल्याला माहिती आहे 98 ते 2004 या काळामध्ये त्यांनी विरोधी पक्षनेता म्हणून देखील काम केलं आणि मग त्यामध्ये ज्यावेळेला विरोधी पक्षनेते पदावर असताना त्यांनी ज्या पद्धतीनं राज्यसभेत बाजू मांडली होती काँग्रेसची, त्यानंतर सोनिया गांधी यांच्याकडून खरं तर हा निर्णय देण्यात आलेला होता की डॉक्टर मनमोहन सिंग हेच देशाचे पंतप्रधान असतील अशा पद्धतीनं। आणि मग त्यांची सगळी जी कारकीर्द आहे ती 2004 ते 14 मध्ये संपूर्ण देशानं पाहिलेली आहे। 1932 साली श्रुती तुम्ही म्हटल्याप्रमाणे स्वातंत्र्यापूर्वी ज्यांचा जन्म झाला होता असे ते पंतप्रधान होते आणि ते शेवटचे होते। आता देशाचे ते 14वे पंतप्रधान होते। 20 सप्टेंबर 1932 साली त्यांचा जन्म पंजाबमधल्या एका खेड्यामध्ये झालेला होता आणि मग त्यांनी पंजाब विद्यापीठातनं उच्च शालेय शिक्षण पूर्ण केलं। मग 1957 साली त्यांनी केंब्रिज विद्यापीठातनं अर्थशास्त्राची जी पदवी आहे ती घेतलेली होती। 1962 साली ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या नफील्ड कॉलेजमधनं त्यांनी इकॉनॉमिक्समध्ये एमफिल ची पदवी घेतली। डॉक्टरेट देखील ते झालेले आहेत आणि नंतर त्यांनी अनेक पुस्तकं देखील लिहिली आणि पंजाबमधल्या एका खेड्यातनं आलेला व्यक्ती देशाचा अर्थतज्ञ म्हणून अर्थमंत्री म्हणून काम पाहतो, त्याचबरोबर देशाचा पंतप्रधान म्हणून देखील काम पाहतो। त्यामुळे काँग्रेससाठी तो जो काळ सुवर्ण काळ नक्कीच संदीप, नक्कीच आपण त्या कालखंडाविषयी पुन्हा एकदा बोलूयाच। मी येतेच तुमच्याकडे। काही वेळापूर्वी आपण